सूर्यकांत उर्फ बाबू रमेश राजवाडकर यांच्या स्मरणार्थ निर्जा राजवाडकर हीच करून देण्यात आले आहेत। ही सर्व बक्षिसाची पुरस्कृत केली आहेत ती सूरज शंकर भारती यांनी पुरस्कृत केले आहेत। त्याचबरोबर जे प्रत्येक सामन्यासाठी आपण सामनावीर पाहतो ते ट्रॉफी आपल्याला दिली ती कैलासवासी अमर सदाशिव राजवाडकर यांच्या स्मरणार्थ कुमार कबीर विक्रम राजवाडकर यांच्यातर्फे ही ट्रॉफी देण्यात आल्या प्रत्येक सामन्यासाठी। तसेच सर्व देणगीदारांचे मंडळातर्फे आभार असतील। आरसीसी राजवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा मानाचा बावकाळ चषक 2024 त्या आजचा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सेमीफायनल सामना सुरुवात होते। एका बाजूला असेल बीबीसी भुतेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला या पंचक्रोशीतील एक बलाढ्य असा संघ साईबाबा कचरे। नक्कीच तरी ज्या संघाने काल एक मोठा उलटफेर केला या मैदानावरती रत्नागिरी तालुक्यातील एक मोठा संघ पावसचा संघ त्या पावसच्या संघाला पराभूत केलं। दरम्यान सलामी जोडी पाहायला मिळते आहे। सुमित हळदणकर स्ट्राईक हँडला तर नॉन स्ट्राईक हँडला निलेश जुवेकर पाहायला मिळतो तर गोलंदाजासाठी आमंत्रित केले ते सूरज भुतेला सामन्यासाठी पंच सागर राजवाडकर आणि अनिकेत राजवाडकर स्कोरर म्हणून रुद्र राजवाडकर। नक्कीच जर इथे कॅमेरामॅन म्हणून आहे तो फैज आणि सर्वेश इथे लाईव्ह स्कोरर। दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील या पहिल्या सेमीफायनल सामन्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामना। दरम्यान पंच सामना सुरू झाल्याची खूण दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील। पहिला चेंडू टाकण्याचा मान मिळतो इथे सूरज भुतेला खेळण्याचा मान मिळतो। सुमित हळदणकरला पहिला चेंडू होता वेगवान चेंडू होता परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते। या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येचा इथे श्री गणेश होतोय साईबाबा कचरे संघाचा। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो साईबाबा कचरे हा संघ। नक्कीच तरी मदार असेल ती सुमित वरती एक चांगला फलंदाज आहे साईबाबा कचरे संघाचा तो सुमित सलामीसाठी आलाय। पुढचा चेंडू आकुल टप्प्याचा चेंडू होता इथे यष्टीरक्षक बीट होतोय आलेली 22 स्वरूपात एक धाव पाहायला मिळते आहे।
पुन्हा एकदा सूरज आपल्या गोलंदाजी मार्गवरती पुढचा चेंडू सुमित साठी अकोल टप्प्याचा चेंडू इथे मोठा फटका पाहूया पंडू लोगडे आणि बाबू होता चेंडू खाली मिड विकेटला एक चांगला फटका पाहायला मिळाला चेंडू थोडा वेळ हवेत होता परंतु झेलची संधी तिथे होती परंतु झेल होऊ शकला नाही आलेला 2 धावा या 2 धावेने सुमित आपला वैयक्तिक खातं खोलतोय धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 4 या आकड्यावरती पहिलं षटक पॉवर प्लेच आहे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा उचलणं इथे गरजेचं असेल ते साईबाबा कचरे संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा सूरज रायटम ओव्हर द विकेट अकोल टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेगला चेंडू ते मात्र बबन कडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो चेंडू येतो तो सीमारेषेच्या दिशेने आणि या चौकार पाहायला मिळतोय बबन कडून इथे चूक झाली स्वतः कर्णधार आणि 4 धावा बहाल केल्या जिथे 1 धाव होऊ शकली असती तिथे मात्र 4 धावा बहाल केल्या इथे बबन भुतेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती चांगली सुरुवात पाहायला मिळते इथे साईबाबा कचरे संघाकडून पुन्हा एकदा सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हातात असताना आपल्या संघासाठी तेव्हा पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो मिड विकेटला एक धाव घेतलाय एका धावावरती समाधान मानलंय सुमितने मात्र प्रथम स्ट्राईक हँडला आलाय तो निलेश जोवेकर पाहूया पुन्हा एकदा सूरज पुढचा चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू होता चेंडू जातो तो पॉइंटच्या दिशेने निलेश जोवेकर आपलं खाता उघडतो इथे इथे बक्षीस आलंय सुमित आणि निलेश साठी पुढचा चेंडू मात्र हलक्याच पॉइंटला ढकलला एक धाव मिळते आहे जर षटकार मारला इथे सुमितने तर निलेश बिर्जे यांच्याकडून 100 रुपयांचा बक्षीस असेल दोन्ही फलंदाजांसाठी जो खेळाडू पहिला षटकार मारेल त्या खेळाडूसाठी पहिल्या षटकारासाठी ते बक्षीस असेल दरम्यान पहिल्या षटकाचा सेकंडला उभा असेल तर गोलंदाजासाठी एक वेगवान गोलंदाज विक्रांत सावंतला आमंत्रित केलंय वैयक्तिक पहिलं साधारण दुसरा षटक घेऊन विक्रांत सावंत कालच्या शेवटचा झालेला सामनावीर विक्रांत सावंत बरोबर चांगली फलंदाजी केली होती पावस संघाविरुद्ध तोच विक्रांत सावंत इथे गोलंदाजासाठी आलाय वैयक्तिक पहिलं आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन समोर निलेश सारखा एक चांगला फलंदाज पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय ते साईबाबा कचरे संघ पहिला चेंडू राईट राऊंड विकेट विक्रांतचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूने बॅटची कडा घेतली मात्र एक धाव पाहायला मिळते स्ट्राईक हँडला पाहायला मिळतो तर सुमित अळदनकर नक्कीच तरी बक्षीस आहे दोन्ही खेळाडूंसाठी जो कोणी पहिला षटकार मारेल त्याच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस रमेश बिर्जे यांच्याकडून आहे पुन्हा एकदा विक्रांत पुढचा चेंडू सुमित साठी मोठा फटका इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतो तो
नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू इतरत्र राहतो आणि या 4 धावा पाहायला मिळतात त्या सुमितच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार. नक्कीच तरी मी आधीच बोललो आहे. पुन्हा एकदा विक्रांत पुढचा चेंडू सुमित साठी. मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगला पॅन्डलच्या वर 2 षटकार. मात्र इथे समाचार घेतला जातोय तो विक्रांतच्या गोलंदाजीचा आणि इथे 100 रुपयांचा बक्षीस लागू होत आहे ते सुमित हळदणकर याच्यासाठी. आता मात्र धावसंख्या आकार घेते 1 षटकार आणि 1 चौकार आलाय. विक्रांत पुन्हा एकदा पुढचा चेंडू. मात्र हलकेच तटवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. सुयश कडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आलेली 1 धाव. धावसंख्या होते ती 23 धावा. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा आल्या. त्या षटकातील अजूनही काही चेंडू. शिल्लक आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना विक्रांत सावंत राईट राऊंड विकेट निलेशसाठी. चांगला चेंडू. इथे झेलची संधी असेल. सोम इथे मात्र झेल सुटतोय तो पंडू लोगडे कडून झेल सुटतोय. एक जीवदान नक्कीच तरी ते निलेशला मिळत आणि या 2 धावा पाहायला मिळतात. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे 2 धावा बहाल केल्यात बीबीसी भुतवाडी संघाचा क्षेत्ररक्षक पंडू लोगडेने. या जीवदानाचा कितपत फायदा उठवेल निलेश हे पाहावं लागेल. एक भागडं षटक नक्कीच तरी पाहायला मिळतंय. दुसरं षटक विक्रांत सावंत याचा पुढचा चेंडू. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. दरम्यान षटक संपताय. 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या धावसंख्या 25 धावा. या षटकाचा झाला धावफलकावरती बिनबाद 25 धावा. तिसऱ्या षटकासाठी ते पंडू लोगडेला आमंत्रित केलंय. समोर सुमित आहे. 1 षटकार आणि 2 चौकारांशी खेळणारा सुमित. पहिला चेंडू. चांगला चेंडू होता. इथे आलेली 22 स्वरूपात 1 धाव पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा पंडू लोगडे पुढचा चेंडू सुमित हळदणकर साठी. मोठा फटका पाहायला मिळतो आणि लांब लचक षटकार. सुमितच्या बॅटमधून हेलिकॉप्टर उडवला. लँड होत आहे सीमारेषा पलीकडे. षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच तरी एक आक्रमक फलंदाज आहे साईबाबा कचरे संघाचा. विचार केला रत्नागिरी टेनिस क्रिकेटचा तर नक्कीच तरी एक मोठं नाव पाहायला मिळतं.
पुन्हा एकदा पंडू लोगडे, पुढचा चेंडू सुमित साठी, पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती सुमित हळदणकर याच्याकडून. धावा झाल्या त्या 33 धावा, बिनबाद 33. नक्कीच तरी चांगली धावसंख्या इथे उभी केली साईबाबा कचरे संघाने. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आता मात्र एक कव्हरला लागोपाठचा हा दुसरा षटकार. नक्कीच तरी एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला कव्हरला आणि षटकार पाहायला मिळतोय तो सुमितच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिला षटकार स्क्वेअर लेगला मारला, दुसरा मिड विकेटला मारला. 32 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय तो सुमित हळदणकर. नक्कीच तरी भरीव कामगिरी महत्वपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळते. आता मात्र रिव्हर्स फटका, गरज होती का या फटक्याची हेच विचारलं जाईल, कारण सरळ बॅटने धावा येतात, परंतु रिव्हर्स फटका लागला तर आबाद नाहीतर बरबाद असा हा फटका आहे. कोणती गरज नव्हती, सरळ बॅटने धावा येत होत्या, परंतु रिव्हर्स मारण्याचा इथे प्रयत्न फसला. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. एक धाव मिळाली 22 स्वरूपाच्या चेंडूवरती. मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय. आता मात्र इथे पंडू लोगडे, 2 षटकार पडले या षटकामध्ये, परंतु कमबॅक करताना पाहायला मिळाला शेवटच्या 2 चेंडूंवरती. दरम्यान षटकाची सांगता होते 3 षटक संपतात, 3 षटकाखेर धावफलकावरती 41 धावा. पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. नक्कीच तरी अज्जू सारखा एक युवा गोलंदाज असेल. धावा सलामीची जोडी शेवटच्या षटकापर्यंत इथे मैदानात आहे. पहिला चेंडू अज्जूचा, राईट ओव्हर द विकेट. अकुल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः कर्णधार बबन भुते, झेल कालेनी पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय ते अज्जूने. नक्कीच तरी कालच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये धावा चांगल्या झाल्या होत्या पावस संघाच्या. त्यानंतर याच गोलंदाजाने धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला. याच गोलंदाजाचा षटक निर्णायक ठरलं होतं. त्याचप्रमाणे पाहूया याच गोलंदाजाचं या महत्वपूर्ण सामन्यामध्ये षटक निर्णायक ठरतं का, कारण विचार केला पहिल्या 3 षटकामध्ये 38 धावा होत्या, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये अज्जूने फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि 45 धावांपर्यंत रोखलं होतं पावस संघाला. त्यानंतर 46 धावांचा पाठलाग 2 चेंडू राखत केला होता या संघाने. बीबीसी भुतेवाडी संघ, तोच संघ इथे सेमीफायनल खेळताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तेजस, याही खेळाडूकडे क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. 1 डाऊनच्या स्वरूपात आलाय तेजस. पाहूया पहिल्या चेंडूवरती यश संपादन केल्यानंतर इथे तेजसला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. अज्जू पुढचा चेंडू, राईट ओव्हर द विकेट. अकुल टप्प्याचा चेंडू होता इथे, मात्र एक मिड विकेटला षटकार पाहायला मिळतोय. तेजसच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षक सूरज भुतेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू निर्धाव. उर्वरित येणारे 3 चेंडू पाहूया. अज्जू भुते, राईट ओव्हर द विकेट तेजस साठी. पुन्हा एकदा मोठा फटका, पॅन्डॉलच्या वरून षटकार पाहायला मिळतोय. तेजसच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार.
पुन्हा एकदा अज्जू पुढचा चेंडू ते उचलून मारला आणि हा षटकार पाहायला मिळतोय तो तेजसच्या बॅट मधून तिसरा षटकार या पाहूया अज्जू पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकार मागणं षटक ठरतं इथे अज्जूचा पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतरच्या 5 चेंडूंवरती 24 धावा म्हटलं कुठेतरी कमबॅक धावांचं एक भलं मोठं आव्हान समोर ठेवलं ते बीबीसी बुद्धवाडी संघासमोर या 66 धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल ती सूरज भुते आणि सुयश चौगुले हॅलो दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ होतो पहिला षटक घेऊन इथे आलाय तो
तेजस आला, ज्याने 4 षटकार ठोकले होते. शेवटच्या षटकामध्ये तो तेजस पहिला षटक घेऊन समोर आहे सूरज भुते, तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज चौगुले ही सलामीची जोडी पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू इथे उचलून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूनी बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. हे चांगली सुरुवात तेजस कडून पाहायला मिळते, ज्याने वैयक्तिक 24 धावा केल्या 5 चेंडूंवरती. तो तेजस इथे पहिलं षटक टाकताना पाहायला मिळतोय. आता मात्र आकुल टप्प्याचा चेंडू होता. झेलची संधी असेल आणि पहिल्या चेंडूवरती शून्याचा चष्मा घालून सूरज भुते माघारी. झिरो या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतो. आता मात्र बीबीसी बुद्धवाड संघाला ज्याच्यावरती मदार होती तोच फलंदाज मात्र इथे शून्यावरती बाद झालाय. एक मोठा धक्का नक्कीच तरी बीबीसी बुद्धवाड संघासाठी असेल. नवीन फलंदाज विक्रांत सावंत, नक्कीच तरी मदार आता मात्र या खेळाडूवरती असेल ती बीबीसी बुद्धवाडी संघाची. जर बीबीसी बुद्धवाडी संघाला हा सामना जिंकायचा तर विक्रांतला शेवटपर्यंत उभं राहणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र इथे पॅन्डॉल वरती आलाय. षटकार पाहायला मिळतोय तो विक्रांतच्या बॅट मधून. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. आपला वैयक्तिक खाता इथे दोन चेंडूवरती षटकार चौकार मारले तोच विक्रांत सावंत. आता मात्र इथे झेलची संधी असेल आणि विक्रांत सुद्धा बाद होत. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे इथे बीबीसी बुद्धवाडी संघाला. समोर आहे, पाहूया अज्जू कशा प्रकारे फलंदाजी करेल तेजसला. आणि इथे पहिल्या चेंडूवरती इथे झेलची संधी आणि इथे बाद होतोय, अज्जू बाद होतोय भोपळाही न पडता. हा धावा धावपालकावरती आणि 3 गडी बाद झालेत. ते पाहूया हॅट्रिक चेंडू असेल, हॅट्रिक इथे संपादन करतो का. इथे चांगला फटका आणि इथे हॅट्रिक. या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक असेल. याआधी आर्य संघाच्या गोलंदाजाने हॅट्रिक केली, त्यानंतर गोपालकृष्ण मालगुण संघाचा चेतन बोरकर, त्यानंतर हा साईबाबा कचरे संघाचा तेजस हळदणकर हॅट्रिक संपादन करतो. आता मात्र कुठेतरी दयनीय पहिला चेंडू सुमितचा.
ते मात्र वाईट चेंडू दंडित केला जात आहे गोलंदाजाला आणि 22 ओव्हरात एक धाव अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात. समोर सुयश आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुमितचा मात्र इथे कुठेतरी चेंडू शरीरावरती आदळतोय. बघा पुन्हा एकदा सुमित हळदणकर पुढचा चेंडू सुरजसाठी मात्र इथे ब्लॉक कॉलला चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी ते सुमित कडून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा सुमित पुढचा चेंडू राईट ओव्हर द राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षक निलेशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या चांगली गोलंदाजी इथे सुमित कडून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा मात्र इथे एका धावेसाठी घोषित क्षेत्रामध्ये जातोय. धावा होतात त्या 9 धावा. 4 बाद 9 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मात्र एक धाव मिळते आहे. पुन्हा एकदा सुमित पुढचा चेंडू सुयशसाठी. दरम्यान षटक संपताय. 2 षटक संपताय. 2 षटकाकडे धावसंख्या होते ती 11 धावा. 2 षटकाखेर 11 धावा. कुठेतरी एकतर्फी होताना सामना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना असेल तो दुसरा सेमीफायनल सामना. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना पॅन्डॉल मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. गोपाळकृष्ण मालगुण आणि यंग बॉयज काळबादेवी. विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी पॅन्डॉल मध्ये यायचंय. गोपाळकृष्ण मालगुण यंग बॉयज काळबादेवी. दरम्यान तिसरा षटक घेऊन पार आला इथे. निर्धाव चेंडू चांगली सुरुवात इथे पाच कडून पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. पुन्हा एकदा पार्थ पुढचा चेंडू मात्र इथे वाईट चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टिक सोडून जा चेंडू. पंच सागर राजवाडकर वाईट घोषित करत असताना आलेली एक धाव. कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा दबाव पाहायला मिळाला. मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झाले. मात्र इथे 22 स्वरूपात आलेली एक धाव. पुन्हा एकदा पार्थ पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बॅटचा आणि बॉलचा कोणताही इथे संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षक निलेशच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी इथे पार्थ कडून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आलेली 22 स्वरूपात एक धाव. कुठेतरी एकतर्फी होताना पाहायला मिळतोय हा पहिला सेमीफायनल सामना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, तर मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. गोपालकृष्ण मालगुण, कर्णधार चेतन बोरकर. माहिती पहिलं सगळं शेवटचा षटक घेऊन प्रणय आलाय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा प्रणय पुढचा चेंडू सूर्यासाठी. एक धाव मिळते या चेंडूवरती. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना साईबाबा कचरे हा संघ. पुन्हा एकदा प्रणय पुढचा चेंडू, आता मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतो. सुयशच्या बॅट मधून हा कणकणीत षटकार पाहायला मिळतोय. पाहूया दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो? नाणेफेकीचा कौल जातोय तो गोपालकृष्ण मालगुण संघाच्या बाजूने जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, वाईट चेंडू. वाईट चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. या 4 धावा सुयशच्या बॅट मधून. धावा झाल्यात त्या 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. दरम्यान इथे विजयी होतोय तो साईबाबा कचरे संघ. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल चांगला खेळ बीबीसी बुतवाड संघाकडून झाला. शुभेच्छा असतील.